हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचं मी इव्हिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर पाऊस बघा 4 वाजल्यापासून चाललेला आहे आणि दुपारपासून कपडे काढ घालसारखं चाललेलं आहे गॅलरीमध्ये। शेवटी नंतर काढली आणि विंडोमध्ये टाकली सुकायला आणि पाऊस तर थोडा चालूच आहे। थंड वातावरण झाले, तब्येत पण बिघडलेली आहे, ताप चढलेला, पुन्हा थंडी वाजत होती, डोकं पण जाम दुखते। तर आता मुलं स्कूलमधून आलेली आहेत, परंतु मुलांना आईबाबांचा चेहरा पाहिला तर खूप समाधान वाटतं आणि आपल्यालाही मुलांचा चेहरा पाहिला की खूप छान समाधान वाटतं। त्यामुळे मुलांसाठी उठणं गरजेचंच आहे मला आणि करणं पण गरजेचं आहे। तर खोकला पण येतो आहे मधून आणि मी छान आलं घालून वेलची कुटून चहा केला, चहा घेतला सरांनी, मी मुलांना पण चहा खारी दिली आहे, सासूबाईंनी पण चहा घेतलेला आहे। तर त्या पण ट्रीटमेंटला आलेल्या आहेत। तर त्या जरी असल्या तरी मला सगळं करावं लागते। तर इथे मुलांचे स्कूलमधून टिफिन वगैरे आलेले आहेत आणि सरांचा टिफिन, चहाची भांडी वगैरे हे सगळं क्लीन करून घेते। जर तशीच ठेवली तर मग रात्रीची भांडी जास्त पडतात, जेवणाची, स्वयंपाकाची, पुन्हा मग चहाची वगैरे, स्कूलमधले त्यांचे टिफिन वगैरे असतात। त्यामुळे मग मी तिथल्या तिथे लगेच घासून घेते। मग काय होतं की भांडी पण कमी पडतात, काम पण उरकतं आणि पसारा जास्त होत नाही किचनवर आणि कामं करायला पण सुचतं। तसेच तब्येत खूपच बिघडलेली आहे। दुपारपासून खूप थंडी वाजत होती, खोकला पण अधूनमधून येतो आहे आणि अक्षरशः उभं राहायला होत नाही आहे, परंतु तरीही मला उठून मुलांसाठी करणं भाग पडतं। तर मुलांचा चेहरा पाहिला किंवा मुलांनाही जरी आपलं आनंदी असलं की मुलांना पण तेवढं बरं वाटतं। त्यामुळे मुलांसाठी उठणं गरजेचं आहे मला आणि मला करावंच लागतं ते। तर सर कधीतरी थोडीफार मदत करतात, परंतु असं वाटतं की ते पण बाहेर काम करून थकून येणार आणि आपण त्यांना काम सांगणार, हे काही मला पटत नाही। त्यामुळे मी उठत बसत का होईना, कितीही आजारी असले तरी आत्तापर्यंत करत आली आणि अजूनही करते आहे। तर आणि ते कितीही आजारी असले तरी मला झोपून काही जमत नाही। अगदी थोडंफार औषध गोळी वगैरे घेतली आणि थोडा आराम केला की मी लगेच उठते, असं काही आहे। तर कितीही आजारी असला ना तरी उठून करणं गरजेचंच असतं। सकाळी सरांना टिफिन, मुलांना टिफिन, पुन्हा सुट्टी असले तर काही नाही, परंतु स्कूलला जर मुलं जात असेल तर उठून करावंच लागतं आणि त्यांना असं वेगळं काही मी असं भाजीपोळीशिवाय वेगळं देत नाही टिफिनला, कारण मग मुलांना पण तीच सवय लागते की बाहेरचं खायचं। त्यामुळे मुलं काहीही असलं ना, अगदी बाजरीची भाकरी असली तरी ते आवडीने खातात। तर असं आहे। तर आता कुकरला मी भात लावलेला आहे, तर कुकर इतक्यात होईलच आणि कुकर झाला आहे। तर आता मग काहीतरी भाजी बनवायची आहे। तर काय करावं तो प्रश्न पडतो आपल्या लेडीजला, रोजचा भाजीचाच प्रश्न असतो की काय करावं सकाळ संध्याकाळ। सकाळी टिफिनला सुक्या भाज्या असतात, थोड्याफार ग्रेव्ही असतात, परंतु संध्याकाळची मी रस्सा भाजीच करते। तर फ्रेश ताक होतं, मृदुलचं चाललं आई कढी बनव, त्यामुळे मग आता कढी, भाकरी आणि भात करणार आहे। साधंच जेवण असतं संध्याकाळचं आणि जेवण पण फार आमचं कमी आहे की अर्धी भाकरी, मग ती ज्वारीची असो किंवा बाजरीची, एक टाईम बाजरीची भाकरी आणि एक टाईम चपाती असं मी करते। तर सीझनल असेल तसं उन्हाळ्यामध्ये ज्वारी आणि पावसाळ्यामध्ये वगैरे बाजरी वापरते। तसेच सकाळची एक टाईम चपाती असते। त्यामुळे मग वेट पण मेंटेन राहतं आणि मुलांना पण सवय लागते आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायला म्हणजे जास्त काही लागत नाही। कारण काय होतं, मग प्रत्येकाला जर आपण वेगवेगळं प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपल्या किंवा प्रत्येकाला जे आवडेल तसं ते करत राहिलं की मग आपण पण बिझी होतो आणि मग आपल्याला पण प्रश्न पडतो की अरे प्रत्येक वेळेला काय काय करावं। त्यामुळे एकसारखं जर सगळ्यांना सवय लावली ना तर ती होऊन जाते। तर असं आहे। तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे, तर इथे दिवाबत्तीचा टाईम झाल्यामुळे मग मी दिवा वगैरे लावून घेतलं, धूप दीप अगरबत्ती लावले आहे। संध्याकाळचं कालभैरव अष्टक, स्वामींचं जेव्हा वाटेल तेव्हा मी 11 माळी जप करत असते किंवा कधी वाटलं तर 1 माळ जप करते। वेळ नसेल, वेळ असेल तशा पद्धतीने मी स्वामींची सेवा करत असते। स्टडी चाललाय, होमवर्क काय दिलाय आज होमवर्क? मॅथ्सचा। अरे वा, छान बसलेत स्टडी करायला मृदुल, मृणाल।
मृणाल से हाय. तर आता इथे बिना वाटणाची मी कढी करणार आहे आणि खरंच खूप फ्रेश ताक असलं ना की खूप रुचकर अशी कढी होते. तर इथे लसूण कट करून घेतला आहे, हिरवी मिरची कट करून घेतली. आपण डाळीला जशी हिरवी मिरची कापून घालतो तसे 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. फ्रेश असा कढीपत्ता घेतला आहे, तेल तापायला ठेवलं. तेलामध्ये कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि तो जो लसूण आणि हिरवी मिरची चांगलं परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं जर तडका दिला तर रुचकर अशी कढी होते. तर पूर्णपणे छान परतून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि तेलामध्ये छान परतला ना की थोडासा हिंग टाकायचा सर्वात शेवटी आणि नंतर मग थोडीशी हळद टाकायची. जास्त हळद नाही टाकायची, नाही तर मग खूप पिवळा कलर येतो कढीला. तर थोडीशी किंचित हळद सर्वात शेवटी टाकायची. पूर्ण लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायचे. अगदी झटपट आणि छान अशी रुचकर कढी होते. तर कसलंही वाटण मी केलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. तर तेलामध्ये छान हिरवी मिरची आणि लसूण परतला ना की चवीला खूप छान लागतं. तर इथे थोडीशी मी हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर मग जे ताक आहे ना, ताकामध्ये आपण थोडंसं 2 चमचे चणापीठ मिक्स करून घ्यायचे अगोदर. थोडी कोथिंबीर फोडणीत टाकली, काही वरतून टाकत असते. तर आता इथे मी ताकामध्ये चणापीठ मिक्स करून घेतले 2 ते 3 चमचे, छोटे चमचे, आणि ते मी मिक्स करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी फोडणीमध्ये ओतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, कढीला तर नंतर कलर खूप छान येतो. आणि काही जण उकळी घेतात कढीला, काही जण घेत नाहीत. तर मी उकळी नेहमी घेत असते कढीला, म्हणजे कढी चवदार होते आणि खायला पण छान वाटते. तर आता इथे मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरतूनही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर आता मी एक 5 ते 6 मिनटं मी उकळी आणणार आहे आणि नंतर गॅस ऑफ करणार आहे. म्हणजे जे आपण चणापीठ मिक्स करतो ते पूर्णपणे त्यामध्ये शिजलं जातं आणि कढी अतिशय रुचकर बनते. तर बिना वाटणाची कढी अगदी घाईच्या कामालासुद्धा झटपट अशी होते. तर आता इथे माझी कढी वगैरे झालेली आहे, गॅस ऑफ केला आहे. तर पापड तळावं म्हटलं, तोंडाला पण चव नाही आहे, खायला इच्छा होत नाही आहे, पण तरी आता गोळ्या वगैरे औषधं घ्यायची म्हटल्यावर जेवण तर करावंच लागणार. त्यामुळे इथे पापड तळते आहे. तर मृदुल मला विचारतो, आई काय बनवलं आहे? तर त्याला सांगते, बाबू कढी बनवली आहे, पापड तळलेत, छान बाजरीची भाकरी केली आहे. तर तुम्ही बघू शकता कढी खूप छान झाली आहे. भात केला आहे आणि इथे भाकरी टाकलेल्या आहेत तर बाजरीची, आणि छान अशी खरपूस भाजल्यानंतर मस्त पापुद्रा येतो चुलीवर भाजल्यासारखा. तर या तुम्ही पण जेवण करायला. तर असं आहे आजचं आमचं साधं सिंपल जेवण संध्याकाळचं. तर इथे सरांनी बनाना आणि मुलांसाठी खाऊ आणलेला आहे. तर आता ते बनाना मी याच्यामध्ये ट्रेमध्ये ठेवून घेते आहे आणि त्यानंतर मग मुलांचा खाऊ आणलेला आहे डब्यामध्ये ठेवते. तर आता जेवण बनवून झालं आणि हे जो वरचा पसारा होता तो मी आवरून घेते आहे. कारण दिवसभर बरं वाटत नव्हतं, त्यामुळे औषधं घेऊन जरा वेळ आराम केला आणि बाकीचे काही कपडे वगैरे घड्या घातल्या. पुन्हा सारखी गॅलरीमध्ये पाऊस आला की सारखे कपडे पण काढघाल करावे लागतात, कारण बेडशीट वगैरे काल धुतले होते, त्यामुळे मग ते पण सुकवायला मग कधी विंडोमध्ये घाल, कधी ऊन पडलं की मग गॅलरीत घाल, असं दिवसभर चालू असतं. तर थोडं बरं वाटतं आहे. तर मुलांसाठी बरं नसलं तरी पण बरं म्हणून घ्यायचं आणि उठावंच लागतं, त्यामुळे मुलांना पण बरं वाटतं. तर मग मुलं पण विचारत राहतात, आई कसं वाटतं आहे, बरी आहे का तू, पप्पा कसे आहे तुम्ही? त्यामुळे मग असं केविलवाणी तोंड केले की मग असं वाटतं की चल मुलांसाठी आपल्याला हसावंच लागतं. तर असं आहे. तर आता हे सगळं मी आवरून घेते आहे आणि जे बनाना आणले ते असं इथे मी ट्रेमध्ये ठेवून घेतलेत. वरतून एखादा फडका टाकला ना की मग चिलटं वगैरे माशा बसत नाहीत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मुलं घेऊन खातात. मग असं मुलांसमोर ठेवावं लागतात. तर असं आहे. तर मुलांसाठी काय करू आणि काय नाही असं होतं. तर ते खुश तर आपण खुश, असं आहे. तर इथे मुलांसाठी त्यांनी चॉकलेट्स वगैरे आणलेत, बिस्किट आणलेले क्रीमचे वगैरे, बॉर्बॉन वगैरे.
तसेच बोर्नव्हिटा वगैरे. तर मग असं मुलांना त्यांचा जो खाऊ आहे तो असं ठेवला ना की मग ते कधी पण वाटलं तर घेतात आणि खातात. स्कूलमधून आले, कधी छोटी भूक असेल तर मग घेऊन ते स्वतः खातात. असं त्यांचा एक खाऊचा डबाच मी केलेला आहे. त्यामुळे मग त्या खाऊच्या डब्यामध्ये मग असं हे सगळं ठेवून देते. तर डेअरी मिल्क वगैरे आणले तर त्याला म्हटलं की हे फ्रीजमध्ये ठेव. आणि दोघं ट्विन्स असल्यामुळे एकमेकांची अशी काळजी, आवड-निवड जपतात आणि त्यांचं तसं बॉन्डिंगच असतं जुळ्या मुलांचं. तर ते कधीच असं एकमेकांशिवाय घेऊन खात नाहीत. नेहमी असं एकमेकांना कधी विसरत नाहीत. असं नेहमीच येते की काही असलं ना तरी ते एकमेकांना देणार, एकमेकांच्याच विचाराने करणार. तर असं आहे यांचं. फक्त थोडं कधी आजारी पडलं तर मग एक आत्ता पडला तर मग 4 दिवसांनी दुसऱ्याला होतंच. त्यामुळे मग दोघांची औषधं मी एकमेकांना यूज करत असते. कारण डॉक्टरांनी पण तसंच पहिल्यापासून सांगितलेलं आहे आणि सेम आजार वगैरे होत असतात त्यांना, म्हणजे सर्दी, खोकला काही झालं तर असं असतं. तर आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.